नमस्कार, माझे नाव आहे रोहन जाधव. मी इयत्ता 4मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परक. मी आज तुम्हाला नाट्यछटा म्हणून दाखवणार आहे. या नाट्यछटेचे लेखक सूर्यकांत सराफ हे आहे. या नाट्यछटेचे नाव आम्हालाही हवाय मोबाईल हे आहे. माझे एकदा एक नाही, मी आता मोठी झाली आहे असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल पण पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच असतो ना फोन. वा, गंमतच आहे. ताईने म्हटलं की लगेच म्हणतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितलं तर म्हणे गरज काय त्याची? ए ताईडे, उगीच काही बोलू नकोस ना. तुला जेव्हा मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो, आम्हालाही महत्त्वाची कामं असतात, महत्त्वाचं बोलायचं असतं. दादाचा मोबाईल घेते मी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग. बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. वाव, किती मस्त वाटेल असं फोन करताना. अगं आई, शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर काय करायचं? उगीच सरांची बोलणी ऐकायला लागतात. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसं घरातून सरांना फोन करायचं. हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की ये शाळेत. थँक्यू सर. अगं येशी, खूप कामं करता येतात. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळी तूच सांगितलं होतंस ना बाबांना, ताई तुझी लाडकी आणि मी काही दोडकी आहे का गं? अगं, तुझ्याकडे मोबाईल नाही म्हणून काय मलाही नको का मोबाईल? माझा मोबाईल आला की तो आपण दोघे मिळून वापरू नक्की. आजी, तू आईला रागवू नकोस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळा बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोठी माणसं करतात अशी, पण आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा आधी आमच्या हातात मोबाईल. पप्पांना तर सांग, बघू काय होतंय ते. धन्यवाद.